नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 16 जानेवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारतातील पहिले पूर्णपणे कागद विरहित जिल्हा न्यायपालिका कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी इंडियाज फर्स्ट, भारतातील पहिलं पूर्णपणे कागद विरहित जिल्हा न्यायपालिका या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. एक पॉइंट लिहून घ्या, येथे सर्व न्यायालये पूर्णपणे 100% डिजिटल पद्धतीने चालतात, ज्यामुळे न्याय मिळवणे अजून या ठिकाणी सोपं झालं आहे आणि खर्च देखील या ठिकाणी त्या प्रमाणामध्ये कमी देखील झालेला आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? ब्रिक्स 2026चं जे काही अध्यक्षपद आहे ते कोणत्या देशाकडे सोपवण्यात आलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर यावर्षी या ठिकाणी 18व्या क्रमांकाचं समिट होणार आहे, जे की 2026 मध्ये आहे आणि आपल्या भारत देशामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. याच्या अगोदरचं 17व्या क्रमांकाचं झालं 2025 मध्ये ब्राझील या ठिकाणी. त्याच्या अगोदरचं 16व्या क्रमांकाचं झालं 2024 मध्ये रशियामध्ये. त्याच्या अगोदरचं 15व्या क्रमांकाचं आयोजित करण्यात आलं 2023 मध्ये दक्षिण आफ्रिका या ठिकाणी. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, 2025चं झालेलं आहे, 2026चं या वर्षी आहे. अशा प्रकारचा लोगो आहे ज्याचं नुकतंच या ठिकाणी अनावरण देखील करण्यात आलं. दिनांक 1 जानेवारी 2026 पासून आपला भारत देश या ठिकाणी ब्रिक्सचं अध्यक्षपद भूषवत आहे. 18व्या क्रमांकाचं ब्रिक्सचं हे शिखर संमेलन आहे जे की आपल्या देशामध्ये होणार आहे. हा हस्तांतरण ब्राझीलकडून भारताला देण्यात आलेला आहे. म्हणजेच आत्ता सांगितलं 2025 मध्ये भारताच्या अगोदर या ठिकाणी ब्राझीलमध्ये आयोजित करण्यात आलं होतं ब्रिक्सचं 17वं समिट, बरोबर. त्यानंतर ब्रिक्समध्ये पहा, या ठिकाणी सुरुवातीला 4 देश होते, BRIC, त्याची स्थापना करण्यात आली होती 2006 मध्ये. त्याच्यानंतर 2011 मध्ये दक्षिण आफ्रिका हा देश याच्यामध्ये सामील झाला, तेव्हा ते झालं ब्रिक्स. आता सध्या टोटल या ठिकाणी ब्रिक्सचे या ठिकाणी सदस्य देश किती आहेत? तर टोटल 11 देश आहेत. कोणकोणते? ब्राझील, रशिया, आपला भारत देश, चायना, साऊथ आफ्रिका, बरोबर. त्यानंतर 2024 मध्ये या ठिकाणी 4 देश ऍड झाले, इजिप्त, इथिओपिया, इराण आणि UAE. 2025 मध्ये 1 देश, इंडोनेशिया, आणि लेटेस्ट या ठिकाणी सौदी अरेबिया एक्सपेक्टेड टू जॉईन. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे, बरोबर. हे जे काही या ठिकाणी प्रश्न असतात या प्रश्नांबद्दल आपण ऑलरेडी बऱ्याच वेळेला या ठिकाणी चर्चा देखील केलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. खेलो इंडिया बीच गेम्स 2026 मध्ये एकूण पदक तालिकेमध्ये कोण प्रथम स्थानावरती होतं? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कर्नाटक हे राज्य या ठिकाणी अव्वल स्थानी आहे. कशाच्या बाबतीमध्ये? खेलो इंडिया बीच गेम्स 2026च्या मेडल टॅलीमध्ये, पदक तालिकेमध्ये अव्वल स्थानी 1 नंबरला कर्नाटक आहे. मग कर्नाटकने या ठिकाणी एकूण किती पदके जिंकली? तर एकूण 11 पदके जिंकली. त्याच्यामध्ये 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 6 कांस्य. 2 नंबरला तमिळनाडू, एकूण 8 पदके, 3 या ठिकाणी सुवर्ण, 2 या ठिकाणी रौप्य आणि 3 या ठिकाणी कांस्य, बरोबर. 3 नंबरला मणिपूर, 4 नंबरला मध्य प्रदेश आणि 5 नंबरला हरियाणा. अशा प्रकारची रँकिंग आहे. 1 नंबरला आहे कर्नाटक, टोटल 11 पदके जिंकलेली आहे. अशा प्रकारचे जे काही क्रीडा स्पर्धा असतात या ऑलरेडी आपण इयरबुकमध्ये दिलेल्या आहेत. 50 पेक्षा जास्त या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या क्रीडांचा या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे, जे ऑलरेडी बऱ्याच एक्झाम्सला या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत, बरोबर का नाही. तुम्हाला ही इयरबुक PDF खरेदी करायची असेल तर या QR कोडला 99 रुपयाचा पेमेंट करायचा आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट या माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा आहे. 96 730 58 600. या इयरबुकचा येणाऱ्या प्रत्येक एक्झामला भरपूर तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. परमशक्ती सुपर कॉम्प्युटर कोठे लॉन्च करण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, IIT मद्रास या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो परमशक्ती सुपर कॉम्प्युटर या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेला आहे.
पॉइंट लिहून घ्या 2. ही एक स्वदेशी विकसित आणि उत्पादित सुपर कॉम्प्युटिंग प्रणाली आहे जी भारताच्या उच्च कार्यक्षमता असलेल्या संगणकीय क्षमतांना लक्षणीयरित्या बळकटी देते. परमशक्ती परमरुद्र सुपर कॉम्प्युटिंग क्लस्टरचा एक भाग म्हणून काम करेल, ज्याला अखंडित वीज पुरवठा, प्रगत कूलिंग आणि डेटा सेंटर ऑपरेशन्ससाठी एकात्मिक पायाभूत सुविधांचा आधार मिळेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत. पुढचा प्रश्न, ग्रोक या AI आधारित चॅटबॉटवरती बंदीची कारवाई करणारे जगातील पहिले देश कोणकोणते ठरलेले आहेत? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. बरोबर. कोण कोण? तर पर्याय क्रमांक ए मलेशिया आणि त्यानंतर इंडोनेशिया या दोन्ही देशांनी ग्रोक या AI चॅटबॉटवरती या ठिकाणी बॅनचं या ठिकाणी कारवाई केलेली आहे, बंदीची कारवाई केलेली आहे. याच्या मागचं कारण काय? तर याचा वापर या ठिकाणी गैरप्रकारासाठी करण्यात येत आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी हे बंदी घालण्यात आली आहे या दोन देशाच्या माध्यमातून. मलेशिया आणि इंडोनेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, मुरीगंगा नावाची नदी आहे, या नदीवरील गंगासागर पुलाची नुकतीच पायाभरणी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेली आहे? पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वेस्ट बेंगॉल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पश्चिम बंगाल या राज्याच्या अंतर्गत असलेली मुरीगंगा नदी, त्या नदीवरील गंगासागर पुलाची पायाभरणी नुकतीच करण्यात आली. याच्या मागचा उद्देश काय? तर लिहून घ्या. सागर बेटाला मुख्य भूभागाशी कायमस्वरूपी जोडणे, जेथे वार्षिक गंगासागर मेळा भरतो. आणि याचं महत्त्व काय? तर यामुळे यात्रेकरू आणि पर्यटकांची सोय होईल, तसेच स्थानिक व्यापार आणि अर्थव्यवस्था वाढण्यासाठी देखील चालना मिळेल. या दोन्ही तिन्ही उद्देशाने या ठिकाणी या पुलाची पायाभरणी करण्यात आली आहे आणि ते बनवणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. बरोबर. पर्याय क्रमांक डी, पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पश्चिम बंगालबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 26 जानेवारी 1950. मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी, राज्यपाल आहेत CV आनंदा बोस, राजधानी आहे कोलकाता. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, सुंदरवन, गोरुमारा आणि जलदपारा, आणि 3 महत्त्वाचे धरण, फरक्का, दुर्गापूर आणि कागजबाटी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशित झालेले सिंग, डान्स अँड लीड नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हिंडोल सेनगुप्ता असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुस्तकाचं नाव काय आहे? सिंग, डान्स अँड लीड असं या पुस्तकाचं नाव आहे. ठीक आहे. प्रश्न आहे पुस्तक आणि लेखका संदर्भात. तर लगेच नवनवीन प्रकाशित झालेले जे काही पुस्तक आहेत त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. दपन स्टोरीज ऑफ काश्मीर स्ट्रगल हे पुस्तक लिहिलं आहे इस्पिता चक्रवर्ती यांनी. भारतरत्न भूपेन हजारिका हे पुस्तक लिहिलं आहे अनुराधा शर्मा यांनी. डेमोक्रेसीज हर्टलँड इनसाइड द बॅटल फॉर पॉवर इन साऊथ एशिया हे पुस्तक लिहिलं आहे SY कुरेशी यांनी. विंग्स ऑफ वेलोर हे पुस्तक लिहिलं आहे स्वप्नील पांडे यांनी. अ सिक्स्थ ऑफ ह्युमॅनिटी इंडिपेंडंट इंडियाज डेव्हलपमेंट ओडिसी हे पुस्तक लिहिले आहे देवेश कपूर आणि अरविंद सुब्रमण्यम यांनी. हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड हे पुस्तक लिहिले आहे प्रेम प्रकाश यांनी. अग्नि सरसुलो विकास सिंचना कमलम द्रौपदी मुर्मू हे पुस्तक लिहिले आहे यार्लागड्डा लक्ष्मी प्रसाद यांनी. आणि सिंग, डान्स अँड लीड हे पुस्तक लिहिले आहे हिंडोल सेनगुप्ता यांनी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. दरवर्षी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आजच्याच दिवशी म्हणजेच 16 जानेवारीला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आपले छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस म्हणून आपण या ठिकाणी साजरा करत असतो. या दिवसाबद्दल 3-4 पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. राज्याभिषेकाची तारीख 16 जानेवारी 1681. छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस 16 जानेवारी 1681 रोजी रायगडावरती साजरा झाला, ज्यामुळे ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनले आणि त्यांनी शिवाजी महाराजांचे कार्य पुढे चालवले. हा दिवस त्यांच्या शौर्य आणि पराक्रमाचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो. पर्टिक्युलरली कोणत्या किल्ल्यावरून असं विचारलं तर रायगड किल्ल्यावरून. महत्त्व काय आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ते मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती झाले आणि त्यांनी स्वराज्याचे रक्षण देखील या ठिकाणी केलं होतं. तर हा दिवस छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. तर लगेच काय करूया, जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस.
6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस, महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ माँसाहेबांचा देखील जन्मदिवस असतो. 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस. 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस 2026 मध्ये आपण 77वा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस. आणि शेवटचा 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच सुरू झालेल्या इस्रोच्या 2026 सालच्या पहिल्या मोहिमेचे नाव काय आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, PSLV C62. किती? PSLV C62 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. माझ्या मते नुकतंच ते या ठिकाणी त्याच्यामध्ये फेल्युअर देखील आपल्याला भेटलेलं आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 2-3 पॉईंट्स लिहून घ्या. मुख्य उपग्रहाचं नाव काय आहे? तर प्रायमरी सॅटेलाइट. EOS N1. EOS N1चा फुल फॉर्म काय? तर अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. उद्देश काय आहे? तर पृथ्वीचे निरीक्षण आणि धोरणात्मक उपयोगासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. आणि अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. भारतातील पहिले कॉस्मिक डस्ट डिटेक्टर DEX कोणी विकसित केला आहे? तर इस्रोने विकसित केला आहे. आणि DEXचा फुल फॉर्म काय? डस्ट एक्सपेरिमेंट. या सर्व गोष्टी इस्रोच्या संदर्भात आहेत, तर इस्रोबद्दल बिलकुल विसरून जायचं नाही. फुल फॉर्म लिहून घ्या. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था. स्थापना झाली 15 ऑगस्ट 1969ला. संस्थापक होते विक्रम साराभाई. अध्यक्ष आहेत व्ही नारायणन आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 9. दिघी टेकड्यांवर सांज शक्ती हा संयुक्त लष्करी नागरी फ्युजन सराव कोणी आयोजित केला? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारतीय लष्कर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉईंट लिहून घ्या. या सरावाचे उद्दिष्ट नागरी लष्करी समन्वय वाढवणे, जलद प्रतिसाद क्षमता सुधारणे आणि मागील भागामध्ये सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करणे हा याच्या मागचा उद्देश होता आणि या उद्देशाने हा सराव आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न. कोणत्या देशाने अलीकडेच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसह 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे? चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे. पर्याय क्रमांक सी, अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर USAने या ठिकाणी इंटरनॅशनल सोलार अलायन्स याच्यामधून तर केलंच सोबत 66 इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनमधून बाहेर पडण्याची घोषणा नुकतीच केली आहे. पुढचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 28,000 धावा करणारा फलंदाज कोण ठरलेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विराट कोहली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर विराट कोहली यांनी या ठिकाणी नुकतेच फास्टेस्ट टू कम्प्लीट 28,000 रन्स ही जे काही या ठिकाणी टप्पा आहे तो ओलांडून या ठिकाणी विक्रम तयार केलेला आहे. शेवटचा प्रश्न. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी या ठिकाणी शपथ घेतली आहे? आणि विशेष म्हणजे त्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत त्या या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या. तर पर्याय क्रमांक ए, मेघालय उच्च न्यायालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? शैलेश चंद्र, महेंद्र हरपाळकर, विवेक भीमनवार की विवेक मेनन? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या ठिकाणी ही जी काही इयरबुक आहे ही जर तुम्हाला घ्यायची असेल तर हा माझा QR कोड आहे. फक्त तुम्हाला या ठिकाणी QR कोडला स्कॅन करायचा आहे. डायरेक्ट मोबाईल नंबरला पेमेंट करायचं नाही. हा QR कोड स्कॅन करा, 99 रुपयाचं पेमेंट करा आणि लवकरात लवकर या व्हॉट्सअप नंबरला मला स्क्रीनशॉट पाठवा. 96 730 58 600 बरोबर. एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे.